वो चांद खिला, वो तारे हंसे, ये रात अजब मतवारी है। समझने वाले समझ गए हैं, ना समझे ना समझे वो अनाड़ी है। काय ग काकू, किती गोड गाता तुम्ही. इतका मस्त सूर लागला होता ना, म्हटलं डिस्टर्ब करायला नको म्हणून शांतपणे गाणं ऐकत उभी होते. खरंच खूप गोड गाता. छे ग, गोडबीड काही रे, अशीच आपली घरातल्या घरात गुणगुणते मी. वो चांद खिला, वो तारे हंसे, रात अजब मतवाली है. समझने वाले समझ गए हैं, ना झालं. आता दिवसभर माझ्या ओठांवर हेच गाणं असेल. अदिती, ह्याला काय म्हणतात माहितीये का? खरे खुरे सूर जुळणं. अगदी बरोबर. काकू, तुम्ही गाणं शिकलायत का? हो, म्हणजे अगदी विशारद बिशारद नाही, पण शिकले थोडस. खरंच खूप मस्त गाता. अगं, पूर्वी तर मी इतकी गाणी गायची ना, यांनी तर मला आवाजावरच पसंत केलं होतं. काय सांगताय? हो, पण मग श्रेयस झाला आणि सगळंच संपलं. म्हणजे मला काही वाईट बीट वाटत नाही बरं का त्याचं. श्रेयसचं करण्यात सुद्धा मजाच होती. झालं तर मग काकू, आता तुम्ही रोज गाऊ शकता. तुमच्या गोड गाण्याने माझ्या दिवसाची खूप छान सुरुवात होईल. बरं काकू, एवढं फक्त आदण आलं की बंद कराल? मी जाऊन जयला उठवते, सगळं आवरायचं राहिलंय. हो ग, जा जा, पळ तू. वो चांद खिला, वो तारे हंसे, वो चांद खिला, वो तारे हंसे, ये रात जय जय उठ. नाही काय? वो चांद खिला, वो तारे हंसे, ये रात अजब मतवाली है. जय उठ ना आता. उठ आता, चल उठून बस. नाही काय यार, सकाळ सकाळ. समझने वाले समझ गए हैं, ना समझे अरे वा, ना सकाळ समझ. सकाळ गाणी. मग चांगलं आहे. मग आता एखादं ना मराठी भावगीत होऊन जाऊ दे. काय सकाळी सकाळी कसली गाण्यांची फरमाईश करतोयस? अरे काकू गुणगुणत होत्या ना, म्हणून तोंडात बसलं. चला आता उठा, पटपट आवरा. समझने वाले समझ गए हैं, ना समझे वो अनाड़ी है. खिला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मैं ऊपर आसमान नीचे. बाबा कसे आहेत ग तुझे? काय ग, डॉक्टर काय म्हणाले? ठीक आहेत आता. ब्लड प्रेशर वाढलं होतं म्हणून असं झालं म्हणाले. होतील रिकवर. परमेश्वरा, काळजी घे रे बाबा. चलो. जुई, खूप फ्रेश दिसतेस आज. घरी काय झालं? सांगते नंतर. उत्तमा, ही कालचीच जुई आहे ना ग? काल जाताना गेली कशी आणि आज येताना आली बघ ना कशी. हो ना.
सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. उद्या अविनाश सर ऑफिसमध्ये यायचे. अदिती मॅडम, तुमचं प्रेझेंटेशन तयार आहे ना? हो, एकदम व्यवस्थित. नवरे सर उद्या आल्या आल्या अदिती मॅडमशी प्रेझेंटेशन विषयी बोलणार आहेत का? अहो, ते आधी अदिती मॅडमची चौकशी करतील आणि मग कामाचं प्रेझेंटेशन काय होतच राहील हो. आणि तसंही प्रेझेंटेशनचं कसलं आलंय टेन्शन? अहो, असं काय करता, प्रेझेंटेशन जयनीच केलं असणार ना. आता इथून उठून सरांच्या केबिन मध्ये प्रेझेंटेशन नेऊन द्यायचं, यात कसलं आलंय टेन्शन? नाही, ते कामाचं तुमचं तुम्ही बघा, पण मला मात्र एक फार महत्वाचं असं काम आहे. म्हणजे कानावर आलेल्या, डोळ्यांनी पाहिलेल्या अशा गोष्टी सरांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. म्हणजे इथे ऑफिसचं काम सोडून कसले कसले अड्डे तयार झालेत, कसली कसली मंडळ तयार झालीत, हे सगळं सगळं मला सरांना सांगायचंय. ओके? नंदिनी, बी केअरफुल हा. तू सरांसाठी अदितीचा विचार करतेस, हे जर सरांना कळलं तर? मी नाही घाबरत कोणाला. मी काय कोणाचा खून केलाय का घाबरायला? आणि नवऱ्यानं तर अजिबातच नाही घाबरत, सांगू दे. हळू की. उद्यापासून परत वनवास सुरू. का? अविनाश सर येत आहेत ना. उद्यापासून परत सगळे आपापल्या कामाला जुंपणार. नंदिनी मॅडमचं वधूवर सूचक मंडळ बंद. नवरे आहेतच सगळी बित्तम बातमी द्यायला. त्यांनी ना सगळा बंदोबस्त करून ठेवला असेल, सगळं सांगतील. हो, ते हे पण सांगतील की तुम्ही ऑफिसला रोज उशीर येत होतात म्हणून. हो का रे? हो. आणि मग त्यांनी जर हे सांगितलं की तू रोज अदिती बरोबर ऑफिसला येतोस, तर बाकीच्यांचं सोड, तुझी नोकरी नक्की जाईल की रे तांगडे. जा काम कर. अदिती, ऐक ना. काय ग? मी एक दिवस घरी गेले नाही तर माझे सगळे प्रॉब्लेम्सच सॉल्व्ह झालेत. म्हणजे? मला माझ्या घरच्यांना त्रास नव्हता द्यायचा. रागाच्या भरात मी घरी गेले नाही तर खूप घाबरले होते ते. आणि मी असं काहीतरी करेन असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. आता याचा असा परिणाम झालाय की ते मला लग्नासाठी फोर्स करणार नाही. आणि मला जेव्हा वाटेल तेव्हाच ते माझ्या लग्नाची बोलणी करणार आहेत. ग्रेट. बघितलंस ना, उगाच राग केलास, त्यांनाही त्रास दिलास आणि स्वतःलाही करून घेतलास. पण याचा एक मला फायदाच झालाय. म्हणजे? मला समजलं नाही. आता माझ्याकडे जयला समजून घेण्यासाठी खूप वेळ आहे. बोल सुहास.
कसा आहेस? मी मस्त. श्रीमान, फोन करण्यास कारण की आपल्या चाळीला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी या टायटॅनियम जुबलीच्या निमित्तानं आपण व आपले कुटुंबीय सत्यनारायणाच्या पूजेला यावे अशी समस्त चाळकरांची इच्छा आहे. येणार, नक्की येणार. नुसतं येणार न म्हणता पूजेला बसण्याच्या तयारीने यावे अशी विनंती. काय? होय श्रीमान, कारण समस्त चाळकरांनी श्री जय खानोलकर आणि सौ आदिती खानोलकर यांनीच पूजेला बसावे असा ठराव पास केलाय. पण आपण याला ठराव न समजता आमचा आग्रह, आमचा हट्ट आणि आमचा मान समजावा ही विनंती. हो म्हणजे, अरे पण सुहास, तुला काय झालंय? नाही, हे असं कधीपासून बोलायला लागलास तू? नाही, थोडी गंमत केली रे. खरं तर तुला आणि अदितीला या पूजेला बसवलं ना, म्हणजे तू पूजेला येणार नाही असं म्हणण्याचा तुला चान्सच देणार नाही. आणि दादाला आणि अण्णांना मी सांगतोच. हो ठीक आहे. अण्णांची पण जरा तब्येत बरी नाही आहे सध्या. अरे बापरे, आता काय झालं परत? नाही, परत काही नाही. ते तेव्हापासून जे झालंय ते चालूच आहे. आता लवकरच टेस्ट करून घेईन त्यांच्या. हो, मग टेन्शन काय? तसं नाही रे, नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी खर्च आहे. अरे हो, मग मी तेच सांगतोय ना, टेन्शन काय? हे बघ, सगळ्या टेस्ट होतील आणि ते पण बजेटमध्ये. तुला आठवतंय जय, अण्णा आपण कॉलेजमध्ये असताना नेहमी म्हणायचंय, एक वेळेस पैसे कमी मिळाले ना तरी चालतील, पण माणसं मिळवा. आपल्या चाळीतला उमेश, तो संजीवनी हॉस्पिटलमध्ये स्टाफ आहे आणि त्याला बरंचसं कन्सेशन पण मिळतं. अरे पण ते, हे बघ, याच्यात काहीही चुकीचं नाहीये. हे बघ, आणि तू आता अण्णांची काळजी करायचं सोड आणि पूजेच्या तयारीला लाग. मी उमेशशी बोलून घेतो आणि आपण पूजेला भेटूया मग. ओके, चल बाय. बाय. वो चांद खिला वो तारे हंसे ये रात अजब मतवारी है. काका, फाईल बघून घ्या ना. काय? समझने वाले समझ गए हैं, ना समझे वो अनारी. अरे वा, गाणं मूड छान आहे बाईंचा आज. अहो तसं नाही, सकाळी काकू गुणगुणत होत्या ना, तर त्यांचं ऐकलं आणि माझ्याही तोंडात हेच गाणं बसलं. होतं असं, कधी कधी होतं की आपल्या मनात नेमकं असतं, नेमकं ते समोरचा माणूस बोलून जातो आणि आपल्याला तो प्रसंग कायम लक्षात राहतो. होतं असं, कधी होतं. आमच्या बाबतीत असं कधी होणार कोणास ठाऊक. मला काय म्हणाला? नाही, आदिती विषयी बोलत होते मी. कसं असतं ना, आपल्या मूड प्रमाणे एखादं गाणं वाजलं की ते लक्षात राहतं. अगदी बरोबर आहे. आणि मनात प्रेम फुलायला लागलं की अशीच गाणी येतात ओठांवर. हो ना आदिती? घ्या, हे बरं आहे. म्हणजे मनात एक गोष्ट ठेवायची आणि प्रश्न भलतेच विचारायचे. काय? नाही, मला खरंच कळलं नाही. उद्या काय होणार आहे ऑफिसमध्ये? काय होणार आहे? अविनाश सर नाही का येणार? हे बरं हिचं, म्हणजे मी येतोय हे अविनाश सर हिला सांगणार आणि ही अभिनय करून आपल्यालाच दाखवणार. अच्छा सर. अगं ही उत्तमा, अविनाश सरांचं नाव घेतलं आणि ही लाजली. कोण लाजलं? अदिती, कोण लाजलं?
कोणी नाही. जय, अरे इथे 3 ठिकाणी तुला सह्या करायच्या आहेत. जरा पेपर्स चेक करतोस का? आलो. ना समझे वो अनाड़ी है. हे बघ, हे काही बिल आहेत आणि वाउचर्स आहेत. जर डेट मॅच होतात का बघ ना. तू आधी तिकडे राहायला होतास? काका काय बोलताय तुम्ही? नाही नाही, हेच गाणं होतं मगाशी. आदिती हेच गाणं गुणगुणत होती, वो चांद खिला. आणि आता सुद्धा तू तेच गाणं गुणगुणतोयस, वो चांद खिला. काय योगायोग आहे ना. काहीतरीच. काका मी कसं असेन आदितीकडे? नाही नाही नाही, मगाशी नंदिनी नाही का म्हणत होती की आपल्या मूड प्रमाणे एखादं गाणं आपल्या कानावर पडलं की आपण तेच गुणगुणायला लागतो. हो का? हं. असेल. मी हे बघतो. चांद खिला ये तारे हंसी, समझने वाले समझ गए हैं, ना समझे वो अनाड़ी है. जय, आज थोडक्यात वाचलोय हं आपण. हो, पण आज पूर्णपणे चूक तुझी होती. माझी काय चूक? हो, कारण तू आज दिवसभर ते गाणं गुणगुणत होतीस, म्हणून मग ते गाणं माझ्या मनात राहिलं आणि म्हणून मग मी नेमकं तेच गाणं गुणगुणलं. ही माझी चूक? हो. आता मी जर चांगलं गाते तर यात माझं काय चुकलं? तू झालं ते झालं. ऑलरेडी विकेट पडली असते आपण आज. हो ना. आणि दरवेळेस विकेट घेणारे कोण? तर अरविंद काका. असं काही नाहीये. मागच्या वेळेला डब्यावरून जुईनी विकेट घेतली होती, विसरलास? हे जुईवरून आठवलं. काय म्हणाली ती? तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे? काय ओके ना ती? जुई कशी आहे? ओके आहे ना? किती काळजी रे तुला तिची? एक मिनिट आदिती, मी काळजीनी चौकशी नाही करत आहे तिची. मी जनरल विचारतोय फक्त. मला चौकशीच नकोय, काळजीनेही नको आणि उत्सुकतेनेही नको. अगं तूच मला म्हटली होतीस ना जाऊन बोल तिच्याशी. मग आता हे काय? काळजी नको, चौकशी नको, काय? माझ्या जयवर फक्त माझाच अधिकार आहे, कळलं? नाही काय काय म्हणालीस तू?
माझ्या जयवर फक्त माझाच अधिकार आहे. नाही नीट ऐकू नाही आलं काय? माझ्या जयवर फक्त माझाच अधिकार आहे. समजने वाले समझ गए हैं, ना समझे वो अनाड़ी.